नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026 ची सुरू झाली आहे, त्या भरतीसाठी सर्व पदासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हे जे प्रश्न आहेत, हे आपल्याला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न, तसेच चालू घडामोडी 2025 वर काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या पी-डी-एफला जर डाउनलोड करायचं असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल, तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेषवरती स्पेशल प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि परीक्षा कोणतीही जरी असली तर त्यामध्ये एक ना एक प्रश्न दिनविशेषवरती आपल्याला विचारला 100% जातो. तर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा संयुक्त राष्ट्राकडून कोणता दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर 21 सप्टेंबर. लक्षात ठेवा, 21 सप्टेंबर हा जो दिवस आहे, हा संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आपल्याला जागतिक आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील, तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, जमीन महसूल गोळा करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोणाची नेमणूक केली होती? जमीन महसूल म्हणजे जमिनीचा टॅक्स गोळा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नेमणूक केली होती? लक्षात ठेवा, त्यांचं नाव होतं दत्ताजी वाकनीस. यांच्याकडे ती जबाबदारी होती जमीन महसूल गोळा करण्याची. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, नारायण श्रीपाद राजहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते व आणि गायक डॅश या नावाने परिचित आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक पूर्ण नाव दिलेलं आहे, आपल्याला टोपण नाव विचारलेलं आहे. तर नारायण श्रीपाद राजहंस हे यांचं टोपण नाव आपल्याला विचारलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर त्यांना बालगंधर्व या नावानं ओळखलं जातं. आणि मित्रांनो, जेवढे काही मराठीतील आपल्या 30 साहित्यिक आणि त्यांची टोपण नाव आणि संपूर्ण नावं यावर आपण व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ जाऊन पाहून घ्या, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एखादा प्रश्न 100% येऊ शकतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी भूकंप झाला होता, ते वर्ष कोणतं आहे? महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात आपल्या सर्वात मोठा भूकंप झाला होता पहा, लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या ठिकाणी. आणि हे जे किल्लारी आहे या ठिकाणी भूकंप हा कोणत्या वर्षी झालेला होता? तर पर्याय क्रमांक 4, तर 1993 हे जे वर्ष आहे, या वर्षी किल्लारी या गावी भूकंप झाला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? सर्वात महत्त्वाचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. मित्रांनो, कधी-कधी प्रश्न आपल्याला विचारला जातो पहा, भारतीय हरित क्रांतीचे जनक, पण या ठिकाणी विचारलं की जागतिक हरित क्रांतीचे जनक. तर या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न आहेत, दोन्ही प्रश्न समजावून घ्या. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, तर नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतात. आणि डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन जे आहेत, हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, थोडासा वेळ घेतो, पण लक्षात ठेवा. भारतीय हरित क्रांती, भारतीय हरित क्रांतीचे कोण आहेत जनक? तर स्वामीनाथन. लक्षात ठेवा, स्वामीनाथन हे जे आहेत, हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत आणि जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणाला अनाथांची आई या नावाने ओळखलं जातं? अनाथांची आई किंवा अनाथांची माय म्हणून कोणाची ओळख आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, तर सिंधुताई सपकाळ यांना अनाथांची आई या नावानं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, मोबाईलचा वापर करून ई-मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. करंट अफेअर्स 2025 वर हा आधारित प्रश्न आहे आणि भारतातील पहिले याच्यावरती हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. काय आहे? तर मोबाईलचा वापर करून ई-मतदान प्रणाली सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य, लक्षात ठेवा, बिहार हे ठरलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, टायगर क्लॉ हवाई दलाचा सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडलेला आहे?
मित्रांनो, प्रश्न असे आपल्याला खूप वेळा विचारले जातात आणि भरपूर देश हे भारत देशासोबत हवाई दलाचा सराव करत असतात. त्यातीलच हा एक हवाई दल आहे, त्याचा सरावाचं नाव आहे पहा टायगर क्लॉ. हा कोणत्या दोन देशादरम्यान साजरा म्हणजे केव्हा पार पडला जातो? तर हा केला जातो भारत आणि अमेरिका. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान टायगर क्लॉ हवाई दलाचा सराव होतो. यानंतरचा प्रश्न आहे, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे? भारताच्या संविधानामध्ये तर मूलभूत कर्तव्यांची यादी आहे. तसेच भारत सोडून अजून असं कोणतं एक लोकशाही राष्ट्र आहे की ज्याच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी दिलेली आहे? आणि तो देश आहे दुसरा पर्याय क्रमांक 2 तर जपान या देशामध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी सुद्धा दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले होते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. वनरक्षक भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये, जेवढ्या काही महत्त्वाच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा झाल्या, त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख आपल्याला 100% करण्यात आला होता. शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले होते? आणि त्याचं नाव होतं मिस क्लार्क वसतिगृह. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. आपण नोट करून घेऊ शकता किंवा पीडीएफ सुद्धा आपण डाउनलोड करू शकता. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास डॅश असे म्हणतात? कोयना जलाशय प्रकल्पाचा जो जलाशय आहे त्याला काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर शिवाजी सागर हे जे आहे, कोयना प्रकल्प जो आहे आणि त्याच्यावर असणारं जे जलाशय आहे त्याचं नाव आहे शिवाजी सागर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा कोणत्या नावानं ओळखला जातो? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. संसदेने एखादा कायदा जर केला आणि तो कायदा घटनेच्या तत्वाच्या जर विरोधी असेल तर तो कायदा कोणत्या नावानं ओळखला जातो? लक्षात ठेवा, त्याला म्हटलं जातं अल्ट्रा व्हिरस. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भोपाळ दुर्घटनेस खालीलपैकी कारणीभूत असणारा वायू कोणता आहे? मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भोपाळ या ठिकाणी एक अपघात झाला होता, ज्यामध्ये गॅस गळती म्हणजे वायू गळती झालेली होती आणि त्यामधून जो वायू पडला होता बाहेर, त्या वायूचं नाव आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि तो जो वायू आहे मिथाइल आयसोसायनेट हा वायू थोडासा विषारी वायू होता आणि त्यामुळे खूप लोकांचे जीवसुद्धा त्यांना गमवावे लागले होते. आणि भोपाळमध्ये ही घटना घडलेली होती. आपल्याला या घटनेवरती जर डिटेल्समध्ये एक व्हिडिओ जर पाहिजे असेल, तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यामध्ये आपण हा व्हिडिओ जो आहे, याची म्हणजे हे जी भोपाळ ॲक्सिडेंट जो आहे, त्याची पूर्णपणे विश्लेषण दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, मे 2025 मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी कोणाला देण्यात आलेली आहे? मे 2025 म्हणजे हा प्रश्न जो आहे 2025च्या करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे. मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही जी पदवी आहे ही कोणाला देण्यात आलेली आहे? तर ही देण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक 2 तर नीरज चोप्रा यांना. यांच्यावरती प्रश्न विचारले जातात की नीरज चोप्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? लक्षात ठेवा, त्याला आपण भालाफेक म्हणतो किंवा जावलिन थ्रो म्हणतो. तर या खेळाशी संबंधित आहेत नीरज चोप्रा. महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेट खेळाशी संबंधित आहेत. सोबतच कपिल देव सुद्धा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल नीरज चोप्रा. यानंतरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी वकिलीचा किमान किती वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे? प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा आहे. जर उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून जर नियुक्त व्हायचं असेल तर तुम्ही आधी वकिली करणं हे गरजेचं आहे. आणि वकिलीचा कमीत कमी किती वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे ज्यावेळी तुम्ही उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करू शकता? तर कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी किमान वयोमर्यादा जी की सरळ सेवेसाठी असणार आहे तर ती किती असते? जिल्हा न्यायाधीश नेमणुकीसाठी कमीत कमी वयाची मर्यादा किती वर्ष आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 35 वर्ष कमीत कमी वयाची आवश्यकता असते ज्यावेळी जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक होणार असते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला देण्याबाबत डॅशसाठी शासनाने अग्रक्रम प्रस्ताव मांडला होता. हंटर कमिशन समोर एक प्रस्ताव मांडला होता महात्मा फुले यांनी, तर तो कशाच्या संबंधात होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण याच्याशी संबंधित होता पहा हंटर कमिशनला दिलेला प्रस्ताव. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य आहे? या ठिकाणी आपण 2 राज्य पाहूया. सर्वात पहिलं राज्य आहे, भारतातील लोकसंख्येच्या बाबतीमधील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? सर्वात मोठा आहे पहा यूपी, आणि महाराष्ट्राचा जो क्रमांक आहे, महाराष्ट्राचा क्रमांक आहे पहा दुसरा, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. महाराष्ट्र हे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, अस्पृश्यता निवारक परिषद ही अस्पृश्यताविषयी पहिली परिषद 1918 साली मुंबई या ठिकाणी भरवली होती, पण ती कोणी भरवलेली आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कोणी, कारण यावरती सुद्धा आपल्याला 3 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न असा विचारला जातो की अस्पृश्यता निवारक परिषद ही कधी भरली होती? तर ही 1918 या वर्षी भरवली होती. दुसरा प्रश्न की कोणत्या ठिकाणी भरवली होती? तर मुंबई या ठिकाणी भरवली होती. आणि तिसरा प्रश्न, ती कोणी भरवली होती? लक्षात ठेवा, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ही परिषद भरवली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आलेली आहे? करंट अफेअर्स 2025 वरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे पहा, आयकर विधेयक 2025 याचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर बैजयंत जय पांडा समिती जी आहे ही 2025चा आयकर विधेयक जो आहे याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे, आणि तिचं नाव आहे बैजयंत जय पांडा समिती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला दररोजच्या PDF ज्या आहेत ह्या जर डाउनलोड करायच्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याचं नाव आहे मराठी नोकरी. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे आपल्याला PDF फ्रीमध्ये डाउनलोड करता येतील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.